ज्या मराठी भाषेनं, ज्या मराठी साहित्यानं आपणाला जगायला शिकवलं, असे मराठीतील अनेक नामवंत साहित्यिक, ज्यांच्यामुळं आज मराठी भाषा जिवंत आहे, ते संत परंपरेतील सर्वच महान संत, ज्या राजांनी या मराठी भाषेला आश्रय दिला, ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या लेखकांनी आपल्या प्रगल्भ लेखणीच्या माध्यमातून हे मराठी साहित्य साता समुद्रापार नेलं आणि जगाच्या नकाशावरती या मराठीनं थैमान घातलं, असे मराठीतील अनेक नामवंत साहित्यिक आज मराठी राजभाषा दिन आपण साजरा करतोय. कविवर्य कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर असं म्हटलं जातं, यांचा जन्मदिन भारतातील साहित्यातील अजरामर जी कलाकृती असते, साहित्य कृती असते, त्या साहित्य कृतीला ज्ञानपीठनं गौरवलं जातं आणि शिरवाडकरांच्या लेखणीला या ज्ञानपीठनं मुजरा केलाय. ते शिरवाडकर अगदी मॅडमने आपल्या भाषणातून सांगितलं की मराठी साहित्याची निर्मिती इसवी सन ते 9वे शतक, कर्नाटकातील श्रवणबेळगोळचा तो शिलालेख आणि चामुंडाई करवेलेला हे कोरलेले शब्द, तिथं पासून सुरू झालेला हा मराठीचा प्रवास आज अखेरपर्यंत सुरूच आहे. अनेक दिग्गजांनी मराठी उंचावली, अनेकांनी मराठीची अनेक रूप बाहेर पाडली. मराठी आज गद्याच्या माध्यमातून, पद्याच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, ललिताच्या माध्यमातून, कथाकथनाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून, परिसंवादाच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून पुढे येते. लेखकांनी तिला ग्रंथामध्ये घेतलं, कवींनी तिला काव्यामध्ये गुंतवलं, संतांनी तिला ओवीमध्ये शब्दबद्ध केलं आणि महान अशा लेखकांनी, साहित्यिकांनी, कथाकारांनी कथेच्या माध्यमातून ते आपल्या समोर ठेवलं. मी आज त्या भूमीमध्ये उभा आहे की ज्या भूमीमध्ये अशा साहित्यिकाचा जन्म झाला आणि त्या साहित्यिकानं आपल्या प्रगल्भ लेखणीच्या जोरावरती हे मराठीचं विपुल असलेलं त्यांचं लेखन रशियामध्ये सुद्धा गाजवलं. अण्णाभाऊ साठेंची ही भूमी, याच भूमीमध्ये ऐतिहासिक लिखाण काम झालं. याच भूमीमध्ये स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ जेव्हा निर्माण होत होती, त्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीला जिवंतपणा आणण्याचं काम याच मातीतल्या भूमिपुत्रानं केलं. जेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र पाहिजे, जेव्हा 105 हुतात्मे मराठीसाठी जीव देण्यासाठी, मुंबईसाठी जीव देण्यासाठी तयार झाले आणि त्यांचा जीव गेला, तेव्हा ती स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी शाहीर अमर शेख आणि शाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलंय. मराठीमध्ये अनेक कवी होऊन गेले, ज्यांची कविता आपल्या ओठांवरती रेंगाळते, आईचं महत्व स्पष्ट करते, बापाच्या कार्याचा गुणगौरव करते. ते इंद्रजित भालेराव. शेतकऱ्यांच्या व्यथा याच भूमीमध्ये त्यांनी येऊन पाहिल्या, याच भूमीतील नेत्यांना त्यांनी सोबत घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या काव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा संग्राम उभा केला. ते याच मराठी भाषेनं या शेतकऱ्यांचा संग्राम जिवंत ठेवलाय. ते कविवर्य इंद्रजित भालेराव. नुकतंच आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. विश्वास पाटील हे विश्वास पाटील या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांचं जर का भाषण आपण बारकाईनं जर का ऐकलं तर त्यांच्या भाषणामध्ये वाटेगावचा सुद्धा उल्लेख झालाय. एक या गावाला दैदिप्यमान इतिहास आहे. जेव्हा विश्वास पाटील त्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून भाषण करताना ते सांगताय, त्यांच्या भाषणामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीचा उल्लेख येतोय आणि त्या कादंबरीतील काही वाक्य ते बोलतायत की तो फकीरा जो असतो तो फकीरा या वाटे गावातून शिराळ्याच्या पलीकडं काहीतरी एक गाव आहे, त्या गावामध्ये अगदी थोड्या कालावधीमध्ये जातोय. विश्वास पाटलांना सुद्धा समजेना ते गाव आणि हे असं फिरून जायचं म्हणलं तर इकडून पेट नाका वगैरे असं अंतर करत जवळजवळ 35-40 किलोमीटरचं अंतर, आणि हा कसा काय घोड्यावरून जात होता. आणि तेव्हा त्याच्यावरती संशोधन केलं, तेव्हा आपल्याच गावातील लोकांना माहिती दिली की वाटे गावातून मधून एक रस्ता शिराळ्याला जातोय आणि त्या शिराळ्याच्या रस्त्यानं तो फकीरा जात होता. साहित्याचा वारसा या गावाला लाभलाय आणि या साहित्याचा वारसा लाभलेल्या गावामध्ये आपला जन्म झालाय, हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जेव्हा मी इथं आलेलो होतो तेव्हा मॅडम म्हणाले की मुली, मराठी दिन आहे, मराठी दिनानिमित्त चांगल्या पद्धतीनं वेशभूषा करून आलेल्या आहेत. सहज माझ्या तोंडातून मॅडमना म्हटलं की मॅडम, या गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि सांस्कृतिक वारशाच्या गावामध्ये या मुलांचा जन्म झालाय, यांच्या रक्तामध्ये संस्कृती आहे आणि त्यामुळे हे सर्व होत आहे. आज मराठी दिनाच्या निमित्तानं आज इथं आपण उभा आहे. बाळांनो, आपल्या गावाला सुंदर असा वारसा आहे. अनेक साहित्यांच्या लेखण्या आपल्या समोर आहेत. तुम्हाला जेव्हा गंभीर व्हायचं असेल तेव्हा गंभीर होणारी पुस्तकं या मराठी साहित्यामध्ये आहेत. जेव्हा तुम्हाला दुःख होतंय आणि त्या दुःखावरती मात करायची आहे तर त्या दुःखावरती मात करणारी अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आपल्या मराठी साहित्यामध्ये आहेत. फार कंटाळा आलाय, काम करून करून कंटाळा आलाय. ज्यांनी या महाराष्ट्राला हसवलं ते पु ल देशपांडेंचं साहित्य याच मराठी भाषेमध्ये आहे. भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, तुकारामांची तुकाराम गाथा असेल, असे दैदिप्यमान ग्रंथ की ज्या ग्रंथातून माणूस कसा जगला पाहिजे, माणूस जगण्याचं शिक्षण दिलं जातं, तेच या मराठी भाषेमध्ये आहे.